वर्ष सुरू व्हायच्या अगोदरच तुम्हाला चांगली ऊर्जा मिळेल, प्रसन्न वाटेल। श्री स्वामी समर्थ। कसे आहात सगळेजण? मजेत ना? मजेतच राहा। बघा 11/11 येत आहे लवकरच, तुमच्या मनातली इच्छा पूर्ण करण्याची तुम्हाला संधी आहे। 11 तारखेचा व्हिडिओ मी वेगळा आज दुपारी टाकणारच आहे। त्या अगोदर मी तुम्हाला सांगेन की नवीन वर्ष सुद्धा आता लवकरच सुरू होणार आहे। डिसेंबर संपला की 2026 हे रवीचं वर्ष आहे, त्यामुळे आत्तापासूनच रवीचा जप तुम्हाला जेवढा जमेल तेवढा करा। नसेल जमत अंथरुणात उठल्या उठल्या 11 वेळा ओम सूर्याय नमः बोलले तरी सुद्धा तुमचा रवी चांगला होईल आणि वर्ष सुरू व्हायच्या अगोदरच तुम्हाला चांगली ऊर्जा मिळेल, प्रसन्न वाटेल। जर तुम्हाला काही छोटे मोठे आजार असतील, कुरबुरी असतील, त्या निघून जातील। त्यामुळे सगळ्यांनी जप करायला सुरुवात करा रवीचा। आणि हो, आता आपल्याला कार्ड काढायचं आहे, त्यामुळे कार्ड काढायच्या अगोदर नेहमीप्रमाणे आपल्याला स्वामींना विसरून चालणार नाही। पटापट जास्तीत जास्त कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थांचा जप करायचा आणि 1111चा मेसेज टाकायचा आहे, कारण की आता परवा 11 तारीख आहे आणि आपली विश पूर्ण झाली पाहिजे। आणि सगळ्यांनी चांगलीच विश मागायची, कोणाबद्दल काही वाईट कोणी मागायचं नाही। आपलं सगळ्यांचं चांगलं झालं पाहिजे, कोणीही मागे राहता कामा नाही। चला आजचा वाव किंग ऑफ स्वॉर्ड्सचं कार्ड आलेलं आहे बघा। स्वॉर्ड्सचं कार्ड आणि मी वाव का म्हटली तर तलवार आहे आणि ही व्यक्ती अत्यंत चपळ रीतीने बघा घोड्यावर अशी पळते आणि तलवार हातात आहे। हे कार्ड आहे ना वायू तत्वाचे। वायू तत्व म्हणजे काय तर मिथुन, तुळ आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी खास आहे आणि त्याच्याबरोबरच जे कोणी हा व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी सुद्धा याचं प्रेडिक्शन असतं। तर ही व्यक्ती एवढ्या चपळाईने पुढे जात आहे, अत्यंत ध्येयवेडी व्यक्ती आहे। हिला काहीतरी ध्येय साधायचं आहे, काहीतरी गाठायचं आहे। बघा मी नेहमी बोलते आता जे कार्ड येतात ते इलेक्शनसाठी सुद्धा लागू होत आहेत। का लागू होत आहेत तर आता सध्या इलेक्शन येणार आहे आणि या व्यक्तींना यांचं ध्येय गाठायचं आहे, त्यामुळे ते चपळाईने पुढे चाललेले आहेत आणि आपल्या पदासाठी किंवा पोस्टसाठी ते धडपड करत आहेत। तर जे कोणी पॉलिटिशियन असतील आणि आपले व्हिडिओ पाहत असतील तर निश्चित त्यांना यश मिळणार आहे। हे तुम्ही बिंदास्त राहा जे कोणी व्हिडिओ बघताय ते। आणि बाकीच्यांना सुद्धा मी सांगते की तुमच्यासाठी हे जे कार्ड आले ते आपण वाईट धरायचं नाही तर शुभच धरायचं आहे, कारण की का तर लढण्यासाठी ही व्यक्ती पूर्ण झाली आणि काहीतरी ध्येय याला साध्य करायचं आहे। जी मनात इच्छा धरली आहे ती पूर्ण करायची आहे, त्याच्यासाठी ही व्यक्ती शांत बसत नाहीये, ती पळते, थांबत नाहीये। बघा ह्या व्यक्ती सहजासहजी थांबत नाही, ध्येय वेळ असल्यामुळे अत्यंत मेहनत घेतात आणि यश खेचून आणतात। तर बघा कसे वाटतात आपले व्हिडिओ सांगायला विसरू नका। कमेंट बॉक्समध्ये तुमचे काय प्रश्न असतील ते टाकायला विसरू नका आणि हो आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करायला विसरू नका, लिंक मी देणार आहे खाली। धन्यवाद। असेच आपले व्हिडिओ पाहत चला, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण की सगळ्यांना मेसेज गेलाच पाहिजे।